करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद श्रीदासबोध दशक 17वा प्रकृती पुरुष नाम समास 10वा टोनप सिद्ध लक्षण नाम श्रीराम समर्थ. अवर्णोदकी हटकेश्वर त्यास घडे नमस्कार. महिमा अत्यंतची थोर तया पाताळ लिंगाचा. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. श्री समर्थ कृपेने कार्याला सुरुवात झालेली आहे. सुरुवात होताच आपल्याकडून समर्थांनी प्रार्थना म्हणून घेतली. कारण स्मरण तर आवश्यक आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा स्मरण तर केलेलं आहे. परंतु तिघांच्या पलीकडे असणारा तर कोण? श्री सद्गुरू साक्षात परब्रह्माचं जोपर्यंत आपण स्मरण करत नाही तोपर्यंत बघा प्रत्यक्षात ऐकल्या विन कळले शिकल्या विन शहाणपण आले ऐसे देखील ना ऐकले भूमंडळी. आपण फक्त ऐकत राहणार. परंतु समर्थ म्हणाले ज्याप्रमाणे आपण आजच्या समासामध्ये उत्तम प्रकारे समर्थांनी निरूपण आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे. कारण सुरुवातच समर्थांनी प्रार्थनेने करून दिली. कारण मन हा चंचल आहे. मन फक्त लोकांचा ऐकतो, परमेश्वराचा ऐकत नाही. ज्याने प्रत्यक्षपणे हा देह घडवला त्यालाच विसरलाय. जय जय रघुवीर समर्थ. 2 वेळा जय. कोणाचं आहे, कोणामुळे आहे हे कळतच नाही आपल्याला. समर्थ म्हणाले जय हा प्रथमतः भगवंताचा आहे आणि जय प्रत्यक्ष दुसरा जो दाखवला आहे तो म्हणजे अंतरीचा अंतरात्मा, म्हणजे आपल्या या देहाचा. देह आणि अंतरीचा अंतरात्मा मिळून जय जय रघुवीर समर्थ म्हणजे सद्गुरू साक्षात परब्रह्म. आता विचार जर आपण केला, आपण परीक्षेला आपण बसलेलो आहोत, अभ्यासाची तयारी करत आहोत आणि त्यावेळी आपल्याला चांगले मार्क मिळाले. वाहवा कोणाची होणार? गावामध्ये, बरोबर की नाही? आपलीच होणार ना. हा मुलगा पास झाला, या मुलाला एवढे टक्के मिळाले, बरोबर की नाही? परंतु आपण कळलं पाहिजे की प्रत्यक्षात भगवंताने आपल्याकडून सर्व करून घेतलेले आहे. कारण करता करविता तो आहे. कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत. म्हणून समर्थ म्हणाले श्रीमत दासबोध. मत कोणाविषयी? समर्थ म्हणाले आपण लोकांची मतं जाणून घेतली, परंतु श्रीमताचा अर्थच आपल्याला कळला नाही आहे. श्रीमत म्हणजे काय? प्रत्येक वेळी आपल्याला श्रवण होतं, ऐकतो, परंतु या कारणाने ऐकतो त्या कारणाने सोडून देतो. श्रीमत म्हणजे खुद्द भगवंताचं वचन. जे आपल्या कानी उत्तम प्रकारे श्रवण पडलं आहे ना, त्याचं विवरण आपल्याला करता आलं पाहिजे, पालन करता आलं पाहिजे. कारण या बोधातून प्रत्यक्षपणे दास घडणार आहे. आपण लोकांच्या मतातून बघा प्रत्यक्षपणे बिघडलो, परंतु घडवणारा प्रत्यक्षात या भूमंडळी बघा वास्तव्याला आहे ना. आपल्या हृदयी प्रत्यक्षात बघा वास्तव्याला आहे. समर्थाची या सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे? विचार जर केला, हळूहळू आपण 20 दशक 200 समास, त्यापैकी आजचा दशक 17वा दाखवला. प्रकृती पुरुष आणि त्यातला समास 10वा टोनप सिद्ध लक्षण नाम. समर्थ म्हणाले समास तर फार उत्तमच आहे, परंतु प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो ना, आज या समासामध्ये जे विवरण, जे खुद्द भगवंताचं मत आहे ते आपण उत्तम प्रकारे जर श्रवण केलं तर नक्कीच आपल्याला सामर्थ्य प्राप्त होणारच आहे. करूया श्रवण. श्रीराम समर्थ. अवर्णोदकी हटकेश्वर त्यास घडे नमस्कार. महिमा अत्यंतची थोर तया पाताळ लिंगाचा. समर्थ म्हणाले
तोनपसिद्ध. समजा कोणी अशी सांगितलं, कोणी असं बोललं की आवरणोदकात हटकेश्वर असून त्या पाताळ लिंगाचा महिमा अत्यंत थोर आहे. काही शब्द संस्कृतमध्ये आहेत, आपल्याला कळत नाही आहे, बरोबर की नाही? परंतु तरी प्रत्यक्ष ते कसं आता येणार, म्हणून दुरून नमस्कार घडू शकतो. आता आवरणोदकी समर्थ म्हणाले, पहिली जी ओवी आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे, आवरणोदकी हटकेश्वर. आता आवरणोदकीचा अर्थ काय समर्थ म्हणाले, तर प्रत्यक्षात 7 आवरणे, 7 समुद्रांचा वेढा, बरोबर की नाही? त्यास घडे नमस्कार. आता संपूर्णपणे जर आपण पाहायला गेलो, समुद्र असतील, डोंगर असतील, वृक्ष असतील, इमारती असतील, मोठमोठी टॉवर असतील, पशुपक्षी, सर्व जलचर, भूचर, वनचर, खेचर, सर्व प्रकारचे जीवजंतू कशामध्ये व्यापलेलं आहे हो? या भूमंडळात ना, आकाशामध्येच ना, बरोबर की नाही? कारण एवढं भलं मोठं सामर्थ्य या आकाशामध्ये व्यापलेलं आहे. आकाशात पतित तोय यथा गच्छती सागरम सर्वदेव नमस्कारम केशव प्रतिगच्छती. परंतु आपण विचार जर केला, आवरणोदकी हटकेश्वर त्यास घडे नमस्कार. आपल्याला नमस्कार करता आला पाहिजे, परंतु महिमा अत्यंतची थोर तया पाताळ लिंगाचा. आपण जेव्हा नमस्कार करत असतो, नमस्कार करण्यासाठी काही सांडावं लागतं का, काही मांडावं लागतं का? नाही. 2 हात तिसरं मस्तक मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे श्री सद्गुरू पाय दोन. त्याच घडी नमस्कार. या भूमंडळी जेव्हा आपण बघा प्रत्यक्षात जन्माला आलो, ज्यावेळी आपण डोळ्यांनी प्रथमतः ही संपूर्ण दुनिया, जग पाहिलं, त्या भगवंताला खरंच नमस्कार करणं आहे ना. सूर्यासी करावे नमस्कार. जसं बघा, सूर्य उगवता संपूर्णपणे काळोख नाहीसा होतो, अंधार नाहीसा होतो, आणि सूर्य बघा जेव्हा सूर्यास्ताला जातो तेव्हा बघा हळूहळू अंधार होत असतो. तेव्हा चंद्र आपल्याला आकाशामध्ये पाहायला मिळतं. म्हणून समर्थ म्हणाले, त्यांना सुद्धा उत्तम प्रकारे नियोजन करून ठेवलेलं आहे. सूर्यासी करावी नमस्कार, चंद्रासी करावी नमस्कार, श्री सद्गुरूंसी करावी नमस्कार, साष्टांग भावे. मग महिमा अत्यंतची थोर. ज्या लोकांनी उत्तम प्रकारे कार्य केलेलं आहे, त्याच लोकांचा आपण विचार करणार ना. त्या लोकांनी कशा प्रकारे काम केलेलं आहे, त्यांचा अनुभव आपण नक्कीच पाहणार ना. ज्या लोकांनी कामच केलेलं नाही आहे, त्या लोकांची आणि आपली संगत उत्तम प्रकारे होईल का? नाही होणार. म्हणून समर्थ म्हणाले, महिमा अत्यंतची थोर तया पाताळ लिंगाचा. आपल्यासाठी बघा उत्तम प्रकारे श्रवण प्राप्त करून दिलेलं आहे. परंतु तेथे जाववे ना, शरीर दर्शन घडेना, विवेक आणावे अनुमाना तया ईश्वरासी. समर्थ म्हणाले, तेथे आपल्याला जाता येत नाही आहे, शरीराने दर्शन घडत नाही आहे. असं झालं तर विचाराने या ईश्वर संबंधी अनुमान करावे. आता विचार करा. समर्थ म्हणाले, परंतु तेथे जाववे ना. एखाद्या ठिकाणी बघा आपल्याला जाता येत नाही. एखादा उत्सव असतो, एखादी जत्रा असते, एखाद्या वेळी बघा उत्तम प्रकारे नवीन मंदिर बांधलेलं असतं, देऊळ असतं, त्या ठिकाणी आपल्याला जाता येत नाही, कारण आपलं शरीर साथ देत नाही. मग ज्या ठिकाणी बघा उत्तम प्रकारे मंदिर असेल, देऊळ असेल, किंवा एखादा उत्सव असेल, जत्रा असेल, परंतु आपल्याला दर्शन बघा प्रत्यक्षपणे दर्शन करायचं आहे. दर्शनाचा लाभ आपल्याला उत्तम प्रकारे घेता आला पाहिजे. विवेके आणावे अनुमाना तया ईश्वर.
परंतु आपल्याला शरीर साथ देत नाही. मग आता काय करणार? कोणाला दोष देणार? समर्थ म्हणाले, तुझ्या या देहाला तिथपर्यंत जाता येत नाही ना, मग तुला भगवंताचं दर्शन होणार नाही का? समर्थ म्हणाले, तुझा देह कुठेही जरी असला ना, तरी तुझ्या अंतरी इतकं भलं मोठं सामर्थ्य आहे ना, एका नामस्मरणाने बघा प्रत्यक्ष दर्शन भगवंताचं होणार म्हणजे होणार. समर्थ म्हणाले, होणार ते होईना का, जाणार ते जाईना का, तुटली मनातील आशंका जन्म मृत्यूची. विचार करा, एवढं भलं मोठं सामर्थ्य. कशाला जातोस दूर, इथेच आहे पंढरपूर. बरोबर की नाही? अहो, आपलं शरीर साथ देत नाही ना, बरोबर की नाही? एखादी आजारी व्यक्ती असते, ती विचार करते, अरे मला सुद्धा जायचं होतं परंतु जाता येत नाहीये. मग त्या खाटेवर बसलेली बघा जी व्यक्ती असेल ती तिथूनच नमस्कार करते. मग नमस्कार केलेला भगवंताला पोचत नाही का? नक्कीच. कारण भल्याने परमार्थी भरावे, शरीर सार्थक करावे, पूर्वजांस उद्धरावे, हरिभक्ती करून, ही आपल्याला उत्तम प्रकारे शिकवण प्राप्त झालेली. म्हणून समर्थ म्हणाले, साता समुद्रांचे वेडे, उदंड भूमी पहिलीकडे, शेवटी तुटलेकडे भूमंडळाचे. समर्थ म्हणाले, साता समुद्रांचे वेडे, साता समुद्रांच्या वेड्यापलीकडे उदंड भूमी आहे, शेवटी भूमंडळाचे तुटलेले कडे आहेत. आपण जर पाहायला गेलो ना, प्रथमतः ही सर्व भूमी आहे ना जलमय होती. हळूहळू घरं बघा झोपडी टाईप होती, बरोबर, कौलारू घरं होती. हळूहळू नंतर पत्र्याची झाली, स्लॅबची व्हायला लागली, आता इमारती व्हायला लागल्या, मोठमोठी टॉवर होऊ लागलं, पाणी कमी होऊ लागलं, बरोबर की नाही? कारण जिथे तिथे बघा नद्या असतील, नाले असतील, ते बुजले गेले. परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, साता समुद्राच्या वेढ्यापलीकडे समुद्र आपल्याला बुजवता येईल का हो? बघा किती भराव टाका. हां, आपल्या गावातला तलाव असेल, एखादी नदी असेल, ती आपण काय करू शकतो? मातीचा भराव टाकून उत्तम प्रकारे बंद करू शकतो. परंतु समुद्रांच्या समोर कितीही तुम्ही भराव टाका, बघा. म्हणून समर्थ म्हणाले, साता समुद्रांचे वेढे, उदंड भूमी पहिलीकडे, शेवटी तुटलेकडे भूमंडळाचे. सात समुद्र ओलांडावे, तेथे जाणे कैसे फावे, म्हणून विवेकी असावे साधू जन. 7 समुद्र ओलांडून तेथे जाणं कसं होईल? म्हणून साधूजनांनी विवेकानेच त्यांचं ज्ञान करून घ्यावे. आता आपल्याला वाटतं ना की मी सर्व तीर्थयात्रा केल्यावर मला पुण्य प्राप्त होईल, परंतु मला तिथं जायचं आहे, कसं जायचं मला माहीत नाही आहे. 7 समुद्र ओलांडायचं आहे, प्रत्यक्ष दर्शन घ्यायचं आहे. मग जर मी गेलो नाही तर देव रागवेल का? देव कोपेल का? तेथे जाणं माझं कसं होईल? माझ्यासोबतसुद्धा कोणीही नाही आहे. मग समर्थ म्हणाले, कुठेही जेव्हा जाशील ना, तेव्हा विवेकसहित जाणं गरजेचं आहे. आपल्यामधला जो अज्ञान आहे ना, तो प्रथमतः बाजूला जर तू केलास ना, तर समर्थ म्हणाले विवेकरूपी ज्ञान प्राप्त होईल. जे आपणास ठावे, ते जाणतयास फुसावे, मनोवेग तने फिरावे, हे तो घडेना. समर्थ म्हणाले, जे आपणास नव्हे ठावे, ते जाणतयास फुसावे. जे आपल्याला माहीत नसेल ते विचारलं गेलं पाहिजे. परंतु आपण काय विचार करतो की प्रत्यक्षात त्यांना जर मी विचारायला गेलो तर माझा कमीपणा मला दिसून येईल, बरोबर की नाही? मग आपल्याला जर माहीत नसेल ना तर आपण विचारायला सुद्धा जात नाही आहे. एखाद्या वेळी काय होतं की आपली जी आत्मविश्वासाची पातळी असते ना, ती आपण कमी करून बसतो. समर्थ म्हणाले, जे तुला माहीत नाही ना, खरंच ते विचार ना.
त्यात तू कमीपणा आणू नकोस की मी विचारलं तर बघा माझं नाव कमी होईल, मला लोक कमी लेखतील. नाही आहे, उलट प्रत्यक्षात तुम्ही विचारलं पाहिजे. कारण प्रत्यक्षात ओवी काय प्राप्त करून दिली, जे आपणास नव्हे ठावे ते जाणत यास पुसावे. आपण शालेय जीवनामध्ये बघा उत्तम प्रकारे जेव्हा वर्गामध्ये सर असतील, टीचर असतील, आपल्याला शिकवत होते की नाही? नक्कीच. जर प्रत्यक्षात बघा एखादं आपल्याला उदाहरण, एखादं गणित असेल किंवा एखादा पाठ आपल्याला जर समजला नाही, जर आपण प्रत्यक्षात त्यांना पुन्हा विचारलाच नाही किंवा मला हे समजलं नाही, तर सरांना किंवा टीचरांना माहीत पडेल का? नाही पडणार. परंतु आपल्याला जेव्हा परीक्षेच्या वेळी ते प्रश्न विचारले जातील तेव्हा आपल्याला कळेल की मी जर विचारलं असतं तर मला माहीत पडलं असतं. म्हणून समर्थ म्हणाले, जे आपणास नव्हे ठावे ते जाणत यास पुसावे. कोणाला विचारायचं आहे? जो जाणता असेल त्यालाच. नेणता असेल त्याला विचारलं तर सर्व सपाट. मनोवेगे तने फिरावे हे तो घडेना. पण शरीराने मनाच्या गतीने फिरावं हे अशक्यच आहे. समर्थ म्हणाले, आपला देह हा शरीराने फिरत असतो. लोक येता जाता आपल्याला बघा उत्तम प्रकारे शरीराने पाहायला मिळत असतं, परंतु मनाने ते कुठे असतात ते आपल्याला माहीत नाही आहे. आता आपण समोरच्या व्यक्तीला जेव्हा भेटायला जातो किंवा समोरची व्यक्ती जेव्हा आपल्याला भेटायला येते, बघा एखाद्या वेळी आपण मार्केटला जातो, बाजारात जातो, दुकानात जातो, कुठे काम असेल तर जेव्हा घराबाहेर पडतो तेव्हा समोरून आलेली व्यक्ती जेव्हा आपल्याशी बोलत असते तेव्हा आपण त्यांच्याशी बोलतो, परंतु आपले लक्ष, आपलं मन हे चंचल असतं. आपल्या मनामध्ये, आपल्या डोक्यामध्ये अनेक विचार येत असतात. बरोबर आहे की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, प्रत्यक्षात बोलायचं आहे तर विचार करूनच बोललं पाहिजे. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, जे आपणास नव्हे ठावे ते जाणत यास पुसावे. मनोवेगी त्याने फिरावे हे तो घडेना. जे चर्म दृष्टीस नव्हे ठावे ते ज्ञान दृष्टीने पाहावे. जे ब्रह्मांड विवरून राहा समाधाने. समर्थ म्हणाले, जे चर्मदृष्टीने पाहता येत नसेल ते ज्ञानदृष्टीने पाहावे. समाज तर फार लहान आहे. बरोबर की नाही? परंतु काही बघा आपण काही एक शब्द असतील ते आपल्याला, काही वस्तू असतात, काही कीटक असतात, जीवजंतू असतात, ते आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही आहे. बरोबर आहे? प्रयोगशाळेमध्ये आपण प्रयोग केला की नाही? काही जीवजंतू आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही आहे, त्यासाठी आपण काय वापरतो? आता तुम्हीच सांगा. बरोबर की नाही? नक्की कमेंट करून नक्की सांगा. समर्थ म्हणाले, कारण आपण सुद्धा पाहिलं पाहिजे ना की खरंच यांना चालवणारा कोण आहे. ज्या प्रकारे जे चर्मदृष्टीने पाहता येत नसेल ते ज्ञानदृष्टीने पाहिलं पाहिजे, त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. आता विचार जर केला ना, मुंगी आहे बघा, समर्थ म्हणाले, पशुपक्षी गुणवंते त्याच कृपा करीती समर्थ. लहान जर आपण पाहायला गेलो तर मुंगी आपल्याला पाहायला मिळते. अजून खूप आहेत, कीटक आहेत, जीवजंतू आहेत जे आपल्या डोळ्यांनी सुद्धा दिसत नाही. परंतु आपण मुंगीचंच उदाहरण घेऊया, कारण प्रत्यक्षात ती आपल्याला जाता येता पाहायला मिळेल. आणि त्या मुंगीच्या समोर भला मोठा हत्ती आपण उभा करूया. समर्थ म्हणाले, दोघांमध्ये सुद्धा जीव आहे. रस्त्यातून येता जाता दोघंही प्रवास करतायत, परंतु जेव्हा आपण रस्त्यातून जात असताना समोरून येणारा भला मोठा आपल्याला हत्ती पाहायला मिळेल, परंतु त्याच्यासोबत असणारी ती मुंगी पाहायला मिळेल का हो? तिच्याकडे आपलं लक्षसुद्धा जाणार नाही, परंतु आपण लक्षात ठेवलं पाहिजे.
की मुंगीसुद्धा प्रवास उत्तम प्रकारे करत आहे. विचार करा. म्हणून समर्थ म्हणाले, जे चर्मदृष्टीस नव्हे ठावे ते ज्ञानदृष्टीने पाहावे. दृष्टी, समर्थ म्हणाले, दृष्टी उत्तमाची असणं गरजेचं आहे. आपल्या दृष्टीचा आपण वापर आहे ना, बघा कशा प्रकारे करत आहोत त्याचा तोची जाणे. आपल्या पुण्याई, बघा डोळ्याची पुण्याई आपल्याला वाढवायची आहे. आपण आपली नजर कमजोर करत आहोत का? कारण संपूर्णपणे पाप भरलेला आहे. ह्या देहाचा भाग चालू आहे. तुम्हा सर्वांना नमस्कार आहेत. तुम्ही सर्व ज्ञानी मंडळी आहेत. कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना, तर संपूर्णपणे पुण्य कमी होत चाललेलं आहे आणि पाप वाढत चाललेलं आहे. मग डोळ्याची पुण्याई वाढेल का कमी होईल? विचार करा. समर्थ म्हणाले, जे चर्मदृष्टीच नव्हे ठावे ते ज्ञानदृष्टीने पाहावे. जे डोळ्यांना दिसत नाहीये ते ज्ञानदृष्टीने सांगणारा पाहणारा कोण आहे? समर्थ म्हणाले, ब्रह्मांड विवरून राहावे समाधानी. या ब्रह्मांडाचं विवरण करून समाधानाने आपल्याला राहता आलं पाहिजे. मध्ये आहे भूमीचे चढळ, म्हणून आकाश आणि पाताळ. ते चढळ नसता अंतराळ चहूकडे. समर्थ म्हणाले, आकाश आणि पाताळ यामध्ये हा भूगोलाचा गोळा आहे. बरोबर? आताळ, पाताळ आणि तिंतळ. आपण राहतो कुठे? तर पृथ्वी तलावर. वर जर आपण पाहायला गेलो तर आपल्याला काय पाहायला मिळेल? तर आकाश आणि पाताळ यामध्ये हा भूगोलाचा गोळा आहे. असं म्हणून त्यांना वेगळं म्हणायचं. मध्ये हा गोळा नसता तर चहूकडे अंतराळच भरलेले पाहायला मिळाले असते. म्हणून समर्थ म्हणाले, ते चढळ नसता अंतराळ चहूकडे. तयास परब्रह्म म्हणावे, जे उपाधी वेगळे स्वभावे. जेते दृश्य मायाचे नावे शून्याकार. मागच्या ओळीमध्ये बघा उत्तम प्रकारे आपल्याला हा बोध प्राप्त करून दिलेला आहे की आता आकाशामध्ये जर आपण पाहायला गेलो तर आकाशामध्ये आपल्याला चांदण्या पाहायला मिळत आहेत, सूर्य पाहायला मिळतं, चंद्र पाहायला मिळतं. वरून जर पाहायला गेलं तर बघा विमान, हेलिकॉप्टर पाहायला मिळतात की नाही? बरोबर. आता पाण्यात सर्व जलचर, बरोबर की नाही, प्राणी राहतात की नाही? नक्कीच. परंतु विचार जर केला, आकाश झालं, पाताळ झालं, परंतु मध्ये असणारी जी पृथ्वी आहे, या पृथ्वी तलावर संपूर्णपणे मनुष्यदेह वस्ती आहे. इथे सुद्धा भूचर, खेचर, वनचर प्राणी राहतात की नाही? मनुष्य प्राणी, वनप्राणी. मग समर्थ म्हणाले की ज्याप्रमाणे आपण विचार जर केला, चालवणारा कोण आहे? आता जरी वरती पशुपक्षी पाहायला मिळतात की नाही, त्यांना चालवणारा कोण आहे? भगवंतच आहे. आपण या पृथ्वी तलावर जन्म घेतलेला आहे. आपल्याला आयुष्य उत्तम प्रकारे प्राप्त झालेलं आहे. आपल्याला चालवणारा कोण आहे? तोच आहे. आता पाण्यामध्ये जर आपण पाहायला गेलो तर मासे आहेत, बरोबर आहे ना, कासव आहे, मगर आहेत. त्यांना चालवणारा कोण आहे? समर्थ म्हणाले, तेच आहे. जळी स्थळी काष्टी पाशाणी प्रत्यक्ष भगवंत आहे. म्हणून समर्थ म्हणाले, तयास परब्रह्म म्हणावे, जे उपाधी वेगळे स्वभावे. जेथे दृश्य मायाचे नावे शून्याकार. जे स्वाभाविकपणे उपाधिरहित आहेत आणि जेथे दृश्य मायेच्या नावे शून्याकार आहेत, म्हणून दृश्य मायेचा मागमूसही नाही, त्याला परब्रह्म म्हणावे.
मग त्याला परब्रह्मच म्हणायला हवं ना, कारण प्रत्यक्षात तो सर्वांची सेवा करत आहे. उत्तम प्रकारे ज्याला काय हवंय काय नकोय तो प्रत्यक्ष पाहत आहे. देणाऱ्याचे हात हजार, मात्र घेणाऱ्याची उत्तम प्रकारे तयारी असणं गरजेचं आहे. जे उपाधी वेगळे स्वभाव आहे. दृष्टीचं देखणे दृश्य, मनाचे देखणे भास, मनातीत निराभास विवेक जाणावे. समर्थ म्हणाले, दृष्टीला जे जे दिसतं ते दृश्य आणि मनाला जे जे भासतं तो भास. आता विचार करा, मनातील निराभास असं जे ब्रह्म ते म्हणजे विवेकाने जाणून घेतलं पाहिजे. आपल्या डोळ्यांनी आपल्याला समुद्र पाहायला मिळतं की नाही? नक्कीच. भला मोठा डोंगर पाहायला मिळतं. परंतु जे आपल्या डोळ्यांनी पाहायला मिळतं, मोठा झाड आहे, छोटा झाड आहे, समोरून येणारी व्यक्ती आहेत, घरं आहेत, बिल्डिंग आहेत, टॉवर आहेत, पशुपक्षी आहेत, बघा प्राणी आहेत. हे काय आहे? दृष्टीला जे जे दिसतं ते दृश्य, बरोबर. परंतु मनाला जे जे भासतं तो भास. आता भास कुठला होत आहे? आता विचार करा, एवढा डोंगर भागात आपला देह गेलेला आहे. त्या समुद्र सपाटीपासून कितीतरी उंचावर जेव्हा आपण जातो, भली मोठी बघा प्रत्यक्षात पर्वतांची रांग पाहायला मिळते, ते डोळ्यांनी दिसतं. परंतु तिथे सुद्धा आपल्याला हवा स्पर्श करते. या पृथ्वी तलावर आपण रस्त्यावर उभे राहिलो, घरी राहिलो तरी बघा हवा आपल्याला जाणवते. परंतु ती डोळ्यांनी दिसते का? नाही. आपल्याला स्पर्श जाणवतो, आपल्याला भास होतो. परंतु समर्थ म्हणाले, मनातील निराभास असं जे ब्रह्म म्हणजे विवेकाने जाणून घेतलं पाहिजे. आता आपल्या अंतरीचा अंतरात्मा आहे, तो आपल्याला डोळ्यांनी दिसतं का? नाही दिसत. परंतु चालवणारा प्रत्यक्ष भगवंत आहे ना, ते विवेकाने आपण जाणून घेतलं पाहिजे. आता आपल्याला भिंतीवरती असणारा पंखा बघा फिरताना दिसतो की नाही? बरोबर आहे. परंतु त्यामधली जी विद्युत आहे, वीज आहे, ती आपल्याला डोळ्यांनी दिसते का? नाही आहे. आपण बटन चालू केलं की फॅन फिरताना दिसतो, बटन बंद केला की फॅन बंद. तसंच आपला देह आहे. जाता येता कोण दिसतं? तर आपला देह दिसतो. परंतु त्या देहाच्या अंतरी कोण आहे? त्याला चालवणारा कोण आहे? तो आपल्या डोळ्यांनी दिसतं का? नाही दिसत. म्हणून मनातील निराभास जे ब्रह्म आहे ते विवेकाने जाणून घेतलं पाहिजे. दृश्य भास अवघा विघडे, विवेक तेथे पवाडे, भूमंडळी ज्ञाते थोडे सूक्ष्म दृष्टीचे. समर्थ म्हणाले, दृश्य आणि भास दोन्ही जेथे नष्ट होतात, तेथे विवेकाने जो पोचतो असं सूक्ष्मदृष्टीचं ज्ञात या भूमंडळावर फार तोडं आहेत. बघा, जिथे दृश्य आणि भास दोन्ही पण नष्ट, जी डोळ्यांनी दिसणारी वस्तूसुद्धा असेल किंवा एखादी गोष्ट असेल आणि होणारा भास दोन्ही जिथे नष्ट होत आहेत, तिथे आपण आपला देह विवेकाने पोहोचला पाहिजे. समर्थ म्हणाले, दृश्य भास अवघा विघडे, विवेक तेथे पवाडे, भूमंडळी ज्ञाते थोडे सूक्ष्मदृष्टीचे. वाच्यांश वाचेन बोलावा, न बोलता लक्षांश जाणावा, निर्गुण अनुभवास आणावा, गुणाचेन योगे. समर्थ म्हणाले, वाच्यांश वाचेने बोलला, न बोलता लक्षांश जाणून घ्यावा आणि अमुक गुण बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, ते कळल्यानेच तो गुण जेथे नाही
अशा गुणातीताचे आकलन होणं शक्य असते. आपण विचार केला म्हणजे ज्याप्रमाणे वाच्यांश वाचने बोलावं, न बोलता लक्षांश जाणावा. काय जाणलं पाहिजे? गुण जेथे नाहीये अशा गुणातीताचे आकलन आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणून गुणरहित अशा निर्गुणांस अनुभवाने आपण जाणलं पाहिजे. नाना गुणास आहे नाश, निर्गुण ते अविनाश. ढोबळ्याहून विशेष सूक्ष्म देखणे. अनेक गुण जरी असले तरी ते नाश पावतातच, पण जे निर्गुण आहेत ते अविनाशी आहेत. स्थूल दृष्टीच्या पाहण्यापेक्षा विवेकाने सूक्ष्मदृष्टीचं पाहणे सर्वश्रेष्ठ आहे. आता स्थूल आणि सूक्ष्म, समर्थ म्हणाले आपण विचार केला पाहिजे. सूक्ष्मदृष्टीने कशा प्रकारे बघा आणि सूक्ष्मदृष्टीने कशा प्रकारे पाहणे. आपल्याला एखाद्या व्यक्तीचे गुण आणि अवगुण पाहायला मिळत असतात, परंतु गुण जरी चांगले असले तरी अवगुण पाहायला मिळत असतात. परंतु जे निर्गुण आहेत ते अविनाशी आहेत. म्हणून स्थूल दृष्टीच्या पाहण्यापेक्षा विवेकाचे सूक्ष्मदृष्टीचं पाहणं फार भलं मोठं सामर्थ्य. जे दृष्टीस न पडे ठावे ते ऐकून जाणावे. श्रवण मनने पडे ठावे सगळं काही. समर्थाने सुंदर भाग दिलेला. जे तुमच्या दृष्टीला दिसू शकत नाही, जे तुझ्या डोळ्याला दिसू शकत नाही ते ऐकून जाणून घ्यावे. श्रवण मनन केल्याने सर्व काही जाणता येते. आता विचार करा, समोरून एखादी व्यक्ती आपल्याशी बोलत आहे. अहो, त्या व्यक्तीचं आपण सर्व प्रकारे जाणून घेतलं पाहिजे. जे दृष्टीला दिसू शकत नाही आहे, जी गोष्ट आपण पाहिलेली नाही आहे, ती गोष्ट उत्तम प्रकारे बघा समोरची व्यक्ती आपल्याला सांगत आहे, तर त्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवणं गरजेचं आहे. बरोबर की नाही? कारण ती गोष्ट आपण डोळ्यांनी पाहिली नाही आहे, परंतु कानाने उत्तम प्रकारे ऐकणं फार गरजेचं आहे. म्हणून स्थूल दृष्टीच्या पाहण्यापेक्षा विवेकाचे सूक्ष्मदृष्टीचे पाहणे फार श्रेष्ठ आहे. म्हणून समर्थ म्हणाले, अष्टदेचे जिन्नस नाना, उदंड पाहता कळेना, अवघे सगट पिटावेना कोणी एक. अष्टदा प्रकृतीचे असंख्य जिन्नस आहेत. त्या ठिकाणी बघा जाऊन प्रत्यक्ष पाहून त्याचं ज्ञान होत नाही आहे. म्हणून मनुष्य देहाने ऐरणीवर सर्व धातू सारखेच समजून पिटल्या जातात. त्यामुळे सर्व पदार्थ सारखेच अनुभवही बघा प्रत्यक्षात अनुभव येतो की नाही. म्हणून समर्थ म्हणाले, अष्टदेशे जिन्नस नाना, उदंड पाहता कळेना, अवघे सगट पिटावेना कोणी एके. सगट सारी की स्थिती झाली, तेथे परीक्षाच बुडाली, चविनटाने काळविली नाना अन्ये. समर्थ म्हणाले, सर्वांना सरसकट सारखंच मानलं तर मग तेथे चांगलं वाईट ज्याप्रमाणे विनाशी अविनाशी, श्रेष्ठ कनिष्ठ अशा परीक्षेचं काम उरणारच नाही ना. सर्वांना सरसकट बघा, आपण एखाद्या व्यक्तीला जेव्हा आपण बोलतो, त्या व्यक्तीशी बोलत असताना त्या व्यक्तीचं गुण आपल्याला कळतं. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, सगटच सारी स्थिती झाली. आताच्या या परिस्थितीमध्ये सगट परीक्षा बघा, श्रेष्ठ आणि कनिष्ठ. म्हणून समर्थ म्हणाले, ज्याच्या तोंडाला चव नाही आहे अशाने सर्व अन्नाचा काला करावा तशी स्थिती होते.
आपल्याला असं वाटतं की खरंच आपल्या बघा जिभेला चव नाही आहे. आपला देह जेव्हा आजारी असतो तेव्हा आपल्याला बघा काय काय खायचं वाटतं, तरीसुद्धा इच्छा नसते. परंतु तशी स्थिती का निर्माण झालेली आहे, बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले की प्रत्यक्षात सगळ्यासारखी स्थिती झाली, तेथे परीक्षाच बुडाली. चवीनटाने काळविली नानाने. ज्या प्रकारे टोनपा नव्हे गुणग्राहिक, मूर्खांस कळेना विवेक. विवेक आणि अविवेक एकची म्हणती. समर्थ म्हणाले मूर्ख असतो तो गुणग्राहक नसतो, त्याला विवेक कळत नाही, बरोबर की नाही? आणि असे लोक विवेक आणि अविवेक असंच एक म्हणतात. ज्याप्रमाणे मगाशी सांगितल्याप्रमाणे समर्थांनी उत्तम काय, चांगलं काय, वाईट काय, बरोबर की नाही? मग त्याचप्रमाणे विवेक काय आणि अविवेक काय हे सुद्धा जाणलं पाहिजे. परंतु जो मूर्ख असतो त्याला विवेक कळत नाही ना, बरोबर की नाही? म्हणजे समर्थ म्हणाले उंच नीच कळेना ज्याला, तेथे अभ्यासाची बुडाला. नाना अभ्यासे प्राणी आला, सुटिका कैची. समर्थ म्हणाले ज्याला उंच बघा उच्च नीच असा भेद कळत नाही आहे. आता आपण जर विचार केला की खरंच त्याला परमार्थाचा अभ्यास काय करता येणार आहे. नाना विद्यांचा अभ्यास केला तरी त्याला माणुसकी बघा, माणसाची जन्ममरणातून जन्ममरण चक्रातून सुटका कशी होईल हे सुद्धा कळणार नाही आहे. वेड लागून झाले ओंगळ, त्यासे सारिकीचे वाटे सकळ. ते जाणावे भाष्कळ, विवेकी नाही. बघा विवेकी नव्हती म्हणजे काय, वेड लागून झाले ओंगळ. एखाद्या माणसाला वेड लागलं की त्याला ओंगळ आणि स्वच्छ वगैरे सर्व काही सारखंच वाटू लागतं, बरोबर की नाही? अस्वच्छ स्वच्छ दोन्हीसुद्धा सारखंच. असे लोक भाष्कळ आहेत, भरपूर आहेत, विवेकी नाहीत. हे जाणून घेतलं पाहिजे. ज्यास अखंड होतो नाश, त्यासीच म्हणती अविनाश. बहुचकीच्या लोकांचं काय म्हणावे, ज्याचा अखंड नाश होतो त्यालाच अविनाश म्हटलेलं आहे. वाचाळ बहकलेल्या लोकांना काय म्हणावे, ईश्वरे नाना भेद केले, भेदे सकळ सृष्टी चाले. आंधळे परीक्षावंत मिळाले, तेथे परीक्षा कैची. समर्थ म्हणाले ईश्वरानेच अनेक प्रकारे नाना भेद निर्माण केलेले आहेत आणि भेदाचे योगे सर्व सृष्टीतील बघा व्यवहार असेल सुरळीतपणे चालला गेला पाहिजे. मग परीक्षा करणारच बघा जर प्रत्यक्षात परीक्षेला गेला नाही तर त्याची परीक्षा होईल का? परीक्षा होईल परंतु त्याचा पेपर होणार नाही. जे ते परीक्षेचा अभाव, तो टोनपा समुदाव. गुणची नाही गौरव, येईल कैचे. समर्थ म्हणाले आपल्याला खूप भूक लागलेली, परंतु जर आपण बघा घरात असून किचनमध्ये आपण गेलोच नाही आहे तर किचनमध्ये संपणार आहे का? नाही आहे. मग तसंच आहे, जेथे परीक्षेचा अभाव तो टोनपा समुदाय. जेथे परीक्षेचा अभाव असतो तो समुदाय टोनप्या लोकांचा असतो. गुणच नाही आहे, गुणाची नाही गौरव, येईल कैचे. ज्याला चांगले गुण मिळाले नाही त्याचा गौरव होईल का? विचार करा ना. ज्याला चांगले मार्क मिळाले त्याचा गुणगौरव केलं जातं ना. मग खरे खोटे एकची झाले, विवेकाने काय केले, असार सांडून सार घेतले. साधूजनी. समर्थ म्हणाले असार सांडून सार घेतले. आता खरं खोटे यांची सरमिसळ होतेच. तर बघा लोक विवेक करूनच असार सोडून सार ग्रहण करणार आहेत. उत्तम वस्तूची परीक्षा, कैसी घडे नत द्रक्षा. दीक्षाहीनापाशी दीक्षा, येईल कैची. नत द्रष्ट लोकांना उत्तम वस्तूची पारख कशी येईल?
जो दीक्षाहीन आहे त्याच्यापाशी दीक्षेचे तेज आणि सामर्थ्य कसे येईल? आपले न ओंगळपणे, समर्थ म्हणाले बघा, आपले न ओंगळपणे दिशा करून शौचे नेणे, वेदशास्त्र पुराणे त्यासी काय करीती. एखाद्या अस्वच्छ माणसाने स्वतःच्या ओंगळपणामुळे शौचास जाऊ नये, नंतर शरीर शुद्धी केली नाही, तर वेदशास्त्र पुराणे काय करणार? समर्थ म्हणाले, बरे सत्य बोला यथा तथ्य चाला, बहुमानिती लोक तेने तुम्हाला. त्याचप्रमाणे बरे दात घासूनी तोंडा धुवावे, कळाईनं घाणेरडे बा नसावे. कधीच घाणेरडे असू नये. मग स्वतःच्या ओंघळपणामुळे जर आपण अस्वच्छ राहिलो, शौचास जाऊ नये जर आपण शरीर शुद्धी केली नाही, मग समर्थ म्हणाले वेदशास्त्र पुराणे तरी काय करणार? पाहावे आपणास यापना, आधी राखावा आचार, मग पाहावा विचार, आचार विचार पैल पार, पावी जेतो. समर्थ म्हणाले बघा, उत्तम प्रकारे विवरण दिलेलं आहे, बोध प्राप्त करून दिलेलं आहे, परंतु आपल्याकडे टाईम कमी. आधी आचार शुद्ध राखावा, मग विचार शुद्ध पाहावा. अशा तऱ्हेने शुद्ध आचार विचार असेल तर भवसागरातून आपल्याला पार जाता येईल. जे नेमकासन कळे ते बाष्कळस केवी कळे, डोळस ठकती आंधळे कोण्या कामाचे. जे नियमिशिष्ट साधक असतात त्यांनाही परमार्थाचं रहस्य कळत नाही. तेथे बाष्कळ गैरशिस्त लोकांना ते कसं कळणार? जेथे डोळसही ठकतात तेथे आंधळे काय कामाचे. पाप पुण्य स्वर्ग नरक अवघेच मानिले एक, विवेके आणि अविवेक काय मानावे. पाप पुण्य स्वर्ग आणि नरक या सर्वांना सारखंच मानलं तर विवेक आणि अविवेकाची गरज काय? अमृत विष एक म्हणती, परी विष घेता प्राण जाती, कुकर्मे होते फजिती, सत्कर्म कीर्ती वाढे. समर्थ म्हणाले, अमृत आणि विष जर एकच म्हटलं तर विष घेतल्याने प्राण जातं, हे सत्य आहे. मग कुकर्माच्या योगाने फजिती होते आणि सत्कर्माने कीर्ती वाढत जाते. इय लोक आणि परलोक जेथे नाही साकल्प विवेक, तेथे अवघेच निरर्थक सकळ काही. इय लोक आणि परलोक जेथे सांगोपांग विवेक नसेल तेथे सर्व काही निरर्थकच ठरणार आहे. म्हणून संत संगेची जावे, सत्शास्त्राची श्रवण करावे, उत्तम गुणाचा अभ्यासावे, नाना प्रयत्ने. समर्थ म्हणाले, म्हणून संत संगेची जावे. का संगत असणं गरजेचं आहे, बरोबर की नाही? ज्याप्रमाणे मनुष्य देह उत्तम प्रकारे सत्संगतीत असेल, उपासनेमध्ये असेल, नामस्मरणामध्ये असेल, सत्शास्त्र श्रवणामध्ये जर असेल तर बघा उत्तम प्रकारे त्याला भलं मोठं सामर्थ्य प्राप्त नक्कीच होईल. म्हणून संत संगेची जावे, सत्शास्त्राची श्रवण करावे, उत्तम गुणाचा अभ्यासावे, नाना प्रयत्ने. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे टोनपसिद्ध लक्षण समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ.